नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊयात देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। इस्रोने चंद्रावर चांद्रयान-3 उतरवून जगात नाव कमावलं। जगातील अनेक देश चंद्रावर जाण्यासाठी योजना आखत आहेत। दरम्यान नासाकडून मोठी माहिती समोर आली आहे। अमेरिकन अंतराळ संस्था नासा मोठी मोहिमेची तयारी करते। चंद्रावर पेलोड वाहतूक प्रदान करण्यासाठी रेल्वे प्रणालीसारखी विज्ञान कल्पित संकल्पनांपैकी एक नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत विकसित केली जाते। नासाचे वैज्ञानिक जॉन नेल्सन म्हणाले की हा प्रकल्प यशस्वी होईल याची शाश्वती नाहीये, मात्र भविष्यात मून एक्सप्रेस मिशन एरोस्पेस मिशनचा भाग बनू शकतं, असं मत नासाच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलंय। राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी विजय परेडमधील भाषणात अमेरिका, ब्रिटन आणि पाश्चात्य देशांना स्पष्ट इशारा दिलाय आणि सांगितलंय की रशिया अण्वस्त्रांनी सज्ज आहे। ते म्हणालेत की विजय दिवस आपल्या पिढ्यांना एकत्र आणतो। आम्ही शतकानुशतके जुन्या परंपरांचा आदर ठेवत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की एकत्रितपणे आम्ही रशियाचे स्वतंत्र आणि सुरक्षित भविष्य सुनिश्चित करू। रशिया जागतिक संघर्ष रोखण्यासाठी सर्व काही करेल, परंतु रशियाला उगाचच कोणीही डिवचू नये। आमचे सैन्य नेहमीच युद्धासाठी तयार असते। कॅनडा सरकारने द्वेषयुक्त भाषणे करणाऱ्या व्यक्तींना दंडित करणारे ऑनलाईन हार्म्स बिल म्हणून ओळखले जाणारे C-63 विधेयक संसदेत सादर केलं आहे। लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी हे विधेयक सादर करण्यात आल्याचा दावा सरकारने केलाय। हे विधेयक द्वेषपूर्ण गुन्ह्यांच्या समस्येचे कठोरपणे निराकरण करण्यासाठी कॅनेडियन कायद्यात सुधारणा करेल, C-63 विधेयकात नमूद केलंय। परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी मध्य पूर्वेतील इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षावर महत्त्वपूर्ण भाष्य केलंय। ते म्हणालेत की भारत पॅलेस्टाईनसाठी एका राष्ट्राचे समर्थन करतो आणि भारताची ही भूमिका संपूर्ण जगाला ठाऊक आहे। ते तेथील गार्गी महाविद्यालयामध्ये विश्वबंधू भारत या विषयावर बोलत होते। इराणने जप्त केलेल्या इस्रायलशी संबंधित जहाजावरील 5 भारतीय खलाशांना नुकतंच सोडण्यात आल्याचं इराणमधील भारतीय दूतावासाने सांगितलंय। त्यांनी पुढे सांगितलंय की खलाशांनी काल संध्याकाळी इराण सोडला। या सुटकेचा तपशील देताना भारतीय दूतावासाने इराणी अधिकाऱ्यांचे बंदर अब्बासमधील दूतावास आणि भारतीय वाणिज्य दूतावास यांच्याशी समन्वय साधल्याबद्दल त्यांचे आभार मानलेत। वर्ष 2023 पर्यंत जपानला मागे टाकून भारत जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनलाय। जागतिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या अंबर या संशोधन संस्थेच्या अहवालात हे स्पष्ट करण्यात आलंय। वर्ष 2015 मध्ये सौर ऊर्जा उत्पादनाच्या क्षेत्रात भारत 9व्या क्रमांकावर होता, परंतु गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रामध्ये भारताने पुष्कळ भर दिल्यामुळेच हे यश मिळालंय, असं या अहवालात सांगण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारत विरोधी टिप्पणी करणारे मालदीव आता गुडघे टेकलेत। मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांनी गुरुवारी दिल्लीत एस जयशंकर यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी पीएम मोदींवर टीका करून भारतासोबतचे संबंध बिघडल्याबद्दलही बोलले। अशी चूक मालदीवकडून पुन्हा होणार नाही, असं मुसा जमीरने स्पष्ट केलंय। मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोइझू हे देखील लवकरच भारत दौऱ्यावर येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। श्रीलंकेत 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे। देशाच्या निवडणूक आयोगाने काल ही घोषणा केली आहे। राज्यघटनेतील तरतुदींनुसार ठराविक मुदतीत राष्ट्रपतीपदाची निवडणूक घेण्यासाठी नामनिर्देशन मागवले जाईल, असं निवडणूक आयोगाने म्हटलंय। श्रीलंकेत 19 नोव्हेंबर 2019 रोजी शेवटची राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली होती। लोकसभा निवडणुकीच्या उत्साहात काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानबाबत मोठं वक्तव्य केलंय। भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे, असं अय्यर म्हणाले। भारताने पाकिस्तानला पूर्ण सन्मान द्यायला हवा। जर आपण त्यांचा आदर केला नाही तर ते भारतावर अणुबॉम्बने हल्ला करण्याचा विचार करू शकतात। मुस्कटदाबी धोरण दाखवणाऱ्या भारताने हे विसरता कामा नये। पाकिस्तानकडेही कहूता, रावळपिंडी, मसल, अणुबॉम्ब आहे। त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे।
आजारपणाचे कारण देत एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी अचानकपणे संप पुकारला होता. त्यामुळे या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करत एअर इंडियाने 25 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं होतं. मात्र आता कंपनीने दिलेल्या आश्वासनानंतर या कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप मागे घेतलाय. दरम्यान काल एअर इंडियाचे अधिकारी, कर्मचारी आणि मुख्य कामगार आयुक्त यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान एअर इंडियाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्याचं मान्य केलंय. तसेच सर्व बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचंही आश्वासन दिलंय. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेणार असल्याचं सांगितलंय. भारतीय लष्कर आगामी आर्थिक वर्षात दारुगोळा आयात करणे थांबवेल, कारण त्यांच्या देशांतर्गत उद्योगाने लष्कराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांची उत्पादन क्षमता वाढवली आहे, असं मत खरेदी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केलंय. पीएचडी चेंबरने आयोजित केलेल्या दारुगोळा उत्पादनावरील चर्चासत्रात मेजर जनरल शर्मा बोलत होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात तब्बल 11 वर्षांनी निकाल आलाय. पुणे सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवलंय. दोघांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना कोर्टाने निर्दोष ठरवलंय. तावडे, पुनाळेकर आणि भावे यांच्या विरोधातील आरोप सिद्ध होत नाहीयेत, असं कोर्टाने म्हटलंय. काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं तर अयोध्येतील राम मंदिराच्या जागी बाबरी मशीद बांधली जाऊ शकते, असं खळबळजनक विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी केलंय. बाबरी मस्जिदची पुनर्बांधणी थांबवण्यासाठी भाजपच्या 400हून अधिक जागा जिंकवून द्या, असं आवाहन देखील त्यांनी जनतेला केलंय. ओडिसाच्या मलकानगिरी येथील निवडणूक रॅलीला संबोधित करताना हिमंता बिस्वा शर्मा यांनी हे विधान केलंय. त्यांच्या विधानाने मोठा वाद होण्याची शक्यता आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. आज श्रीदेवी आपल्यात नाही, तरीही तिचे सिनेमे पाहून आजही चाहत्यांचं मनोरंजन होतं. 24 फेब्रुवारी 2018ला श्रीदेवीच्या अकस्मात निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. आजही चाहते श्रीदेवीची आठवण जगवतात. अशातच BMCने श्रीदेवीला अनोखी आदरांजली वाहिली आहे. अंधेरी लोखंडवाला मधील एका चौकाला श्रीदेवीचं नाव देण्यात आलंय. टॉप 15 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.